मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या 2 बस गाड्यापैकी पहिली गाडी सकाळी 8 वाजता ताशी 80 किलोमीटर प्रति तास वेगाने सुटली. त्यानंतर त्याच दिवशी दुसरी गाडी सकाळी 9 वाजता ताशी 100 किलोमीटर प्रति तास वेगाने सुटली. तर त्या दोन्ही गाड्या एकमेकीस किती वेळाने आणि किती वाजता भेटतील? रेल्वे प्रश्न, अंतर, वेळ, वेग या घटकावर आधारित हा प्रश्न. पहिली गाडी लेकरांनो सुटली, गोष्टी लक्षात घ्या. सकाळी 8 वाजता पहिली गाडी सकाळी 8ला सुटली. सकाळी 8 वाजता सुटली आणि वेग काय तिचा वेग आहे लेकरांनो 80 किलोमीटर प्रति तास. लक्ष द्या, ही झाली पहिली गाडी. दुसरी गाडी त्याच दिशेने सुटली, मात्र सकाळी 9 वाजता सुटली. 9 वाजता सुटली. हिचा वेग लेकरांनो आहे 100 किलोमीटर प्रति तास. लक्ष द्या, दोन्ही गाड्या एकाच दिशेने धावत आहेत. लक्ष द्या, प्रश्न सोडवायचा कसा? आता मागाहून म्हणजे पहिली गाडी सुटल्यानंतर तासाभराच्या अवधीनंतर दुसरी गाडी इथं सुटली 9 वाजता. पहिली गाडी 8 वाजता सुटली, जिचा वेग 80 किलोमीटर प्रति तास आहे. दुसरी गाडी त्याच दिशेनं, लक्ष द्या, त्यानंतर त्याच दिवशी दुसरी गाडी सकाळी 9 वाजता सुटली 100 किलोमीटर प्रति तास वेगानं. लक्ष द्या, दुसरी गाडी सुटेपर्यंत हे सगळं मांडून देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. दुसरी गाडी सुटेपर्यंत पहिल्या गाडीने कापलेलं अंतर, पहिल्या गाडीने कापलेलं अंतर किती असेल? पहिली गाडी 8 वाजता सुटली, दुसरी गाडी 9 वाजता सुटली. पहिल्या गाडीचा 1 तासाचा प्रवास झाला. पहिल्या गाडीचा ताशी वेग आहे 80 किलोमीटर प्रति तास. याचा अर्थ 1 तासामध्ये पहिल्या गाडीनं कापलेलं अंतर आहे लेकरांनो 80 किलोमीटर. आता दुसरी गोष्ट सापेक्ष वेगाची. जेव्हा दोन्ही गाड्या एकाच दिशेनं धावतात लेकरांनो, तेव्हा त्यांच्या वेगाची वजाबाकी करायची असते. मागाहून सुटलेल्या दुसऱ्या गाडीचा वेग हा पहिल्या गाडीच्या वेगापेक्षा जास्त आहे. मग सापेक्ष वेग ही संकल्पना व्यक्त करत असताना दुसऱ्या गाडीचा वेग वजा पहिल्या गाडीचा वेग, हे उत्तर प्राप्त होते 20 किलोमीटर प्रति तास. हा सापेक्ष वेग, याला ओव्हरटेकिंग स्पीड म्हणतात. लक्षात घ्या. मग उत्तराप्रत पावलं टाकायची कशी? किती वेळ लागेल, किती वेळाने भेटतील, किती वेळाने त्या परस्परांना भेटतील, हा पहिला प्रश्न जो आहे. 80 किलोमीटर हे पहिल्या गाडीनं कापलेलं तासाभरातील अंतर भागीला सापेक्ष वेग 20 किलोमीटर. लक्षात, ओव्हरटेकिंग स्पीड, दुसऱ्या गाडीचा वेग हा पहिल्या गाडीच्या वेगापेक्षा जास्त आहे. लक्षात घ्या. मग अशा पद्धतीची ही मांडणी. हा भाग गेला 4नं, म्हणजे 4 तासांनी त्यांची काय होईल? भेट होईल. हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. आता किती वाजता भेट होईल? तर किती वेळाने भेटतील, किती वाजता भेट होईल हा जो दुसरा प्रश्न आहे. तर दुसऱ्या गाडीची सुटण्याची वेळ 9 सकाळी, 4 तासाने भेट होणार अधिक 4 तासाने भेट होणार. लक्ष द्या, ही जर बेरीज केली तर 13 वाजता भेटतील त्या. हे 13 24 तासी घड्याळामधले 13 म्हणजेच दुपारी 1 वाजता त्यांची भेट होईल. हे तुमच्या दोन्ही प्रश्नाचे लेकरांनो उत्तर. ओके.
रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.